नमस्कार. मधुराव भाग 11 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या भागामध्ये अनेकांचा हिरमोड झाला. खूप जणांनी कमेंट्स केल्या आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला आम्ही सुद्धा सगळेच थोडेसे अपसेट होतो आणि आम्ही पण हिरमुसले गेलो होतो. पण मला असं वाटतं की कदाचित माझ्या बाबांनी मला खूप छान सांगितलं की तीट लावणं असतं ना, तसा इतका छान कार्यक्रम आहे की त्याला आपण तीट लावली असं म्हणूया आणि पुढे जाऊया. त्यामुळे आज 11व्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि उद्या रविवारी 10वा जो भाग आपला नियोजित होता, जो सादर करता आला नाही, अनेक जण येऊन त्याची वाट पाहत होते, तर तो कार्यक्रम उद्या रविवारी आपण सादर करणार आहोत जसाच्या तसा. त्यामुळे सगळेजण प्रेमाने उत्सुकतेने येणार आहेत ही मला खात्री आहेच. पण तरी सुद्धा आजच्या निमित्ताने तुम्हाला सांगते की उद्या जो कार्यक्रम आपण मिस केला तो आपण पाहणार आहोत. आणि आता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आज खरं तर विमेन स्पेशल आहे, सगळ्या बायका आहेत आणि त्यातली जी सगळ्यात तरुण मुलगी आहे तिची कविता मी सगळ्यात आधी वाचते आहे आणि तिचं नाव आहे कांचन टकसाळे आणि तिची कविता आता मी सादर करते. माझं आणि सुखाचं फारसं काही जमत नाही. माझं आणि सुखाचं फारसं काही जमत नाही. मी त्याला बोलवत नाही आणि तेही स्वतःहून येत नाही. माझं आणि सुखाचं फारसं काही जमत नाही. मी त्याला बोलवत नाही आणि तेही स्वतःहून येत नाही. आनंदाच्या बँकेत माझं काही खातं नाही. आनंदाच्या बँकेत माझं काही खातं नाही. भावनांपेक्षा जास्त मला व्यवहार हिशोब आवडत नाही. म्हणूनच माझं आणि सुखाचं फारसं गणित जुळत नाही. मी त्याला बोलवत नाही आणि तेही स्वतःहून येत नाही. एकटं वाटू देत नाही दुःख कधी. एकटं वाटू देत नाही दुःख कधी सावलीसारखं साथ देत. एकटं वाटू देत नाही दुःख कधी सावलीसारखं साथ देत. सुख येतं पाहुण्यांसारखं आणि पुढच्या क्षणी सोडून जातं. सुख येतं पाहुण्यांसारखं आणि पुढच्या क्षणी सोडून जातं. म्हणूनच कदाचित माझं आणि सुखाचं फारसं जवळचं नातं नाही. मी त्याला बोलवत नाही आणि तेही स्वतःहून येत नाही. आनंद आणि सुखाची कमी मला जाणवत नाही. आनंद आणि सुखाची कमी मला जाणवत नाही. हवंहवंसं वाटलं तरी मृगजळाने तहान कधीच भागत नाही. हवंहवंसं वाटलं तरी मृगजळाने तहान कधीच भागत नाही. म्हणूनच माझी आणि सुखाची फारशी भेटही होत नाही. म्हणूनच माझी आणि सुखाची फारशी भेटही होत नाही. मी त्याला बोलवत नाही आणि तेही स्वतःहून येत नाही. कितीही असलं दुःख जरी परक मुळीच वाटत नाही. कितीही असलं दुःख जरी परक मुळीच वाटत नाही. कारण सुख बोचायला लागलं की माणसात माणुसकी राहत नाही. कितीही असलं दुःख जरी तरी परक मुळीच वाटत नाही. कारण सुख बोचायला लागलं की माणसात माणुसकी राहत नाही. म्हणूनच माझं आणि सुखाचं फारसं काही पटत नाही. मी त्याला बोलवत नाही आणि तेही स्वतःहून येत नाही. ही कविता होती कांचनची आणि आता आपण कांचनला आमंत्रित करूया. कांचन, तुझं खूप खूप स्वागत. कांचन, तुझा आवाज येत नाहीये. तू जरा हँड्स फ्री तुझ्या ओठांच्या जवळ घेऊन बोल. हॅलो ताई. हाय, तुझं हाय. स्वागत. थँक यू सो मच. कशी वाचली मी कविता? खूप सुंदर, खूप सुंदर. अगं, तू एवढूशी आणि एवढं सुख आणि दुःख याच्याविषयी लिहिलंयस. मला आधी सांग की तू मुळात काय काय करतेस? तसं मी असिस्टंट प्रोफेसर आहे. बापरे. 1 वर्ष झालं मी जॉब करतेय आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी लहानपणापासूनच अँकरिंग करते, भाषण करते आणि माझं मुक्त व्यासपीठ म्हणून YouTube चॅनल आहे. त्याच्यावरती माझ्या 2 सीरीज असतात. पुस्तक परिचय म्हणून आणि दिनविशेष म्हणून. बर. तर त्यामध्ये मी बरंच काही बोलत असते आणि लिहत तसं मी नाही. म्हणजे मला अँकरिंग करायला जास्त आवडतं.
हा. पण माझे सर एकदा मला म्हणाले होते की अँकरिंग करणं इज लाईक आजच्या ठळक बातम्या. सो तू थोडं लिहायलाही सुरुवात कर, म्हणजे तुझ्या मनातले थॉट्स तू मांडशील तर तुला जास्त छान एक्सप्रेस होता येईल. सो तुझी आता ही माझी कविता वाचली ना, ती माझी पहिली कविता आहे आणि ती मी लॉकडाऊन मध्ये आत्ताच लिहिली आहे. अरे वा 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 वा. चला, या निमित्ताने तुझी पहिली कविता मधुरव मध्ये आली. मला असं वाटतं की छान वाटत असेल तुलाही. आणि खूप खूप. खर तर मागच्या वेळेला काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेममुळे आम्ही येऊ शकत नव्हतो आणि मीच स्वतः येऊ शकत नव्हते कार्यक्रमामध्ये काहीतरी प्रॉब्लेममुळे. आणि रोहितला अचानक येऊन अनाऊन्स करायला लागलं की आम्ही 10 मिनिटात येतो, पण ती 10 मिनिटं काही झाली नाहीत आणि कार्यक्रम झाला नाही. तर त्याचं वाईट रोहितलाही खूप वाटलं आणि त्यामुळे रोहित सुद्धा आज एका नव्या ऊर्जेने आपल्या बरोबर आलेला आहे. रोहित, तुझं पण स्वागत करते. आणि प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत, येस, प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत त्या आधी आपण वाचूया आणि मग अजून गप्पा मारूया कांचनची. लगेच इथे बरेच लोक आधी जॉईन इन झाल्यानंतर सगळ्यांनी हाय म्हटलंय. त्याचं मला फार कुतूहल वाटतंय की सगळे लोक आपल्या मागच्या रविवारच्या एपिसोडला जॉईन झाले होते आणि ह्यावेळेस सगळ्यांनी असं आवर्जून सांगितलं की आम्ही आहोत, हाय, आम्ही आहोत बघायला. तो बरेच लोक इथे हाय म्हणतायत. त्याच्यानंतर मनीषा वैद्य खोपकर आहेत, त्यांनी म्हटलंय की वा, कविता फार मस्त होती. अभिजित ठोसर सुद्धा छान म्हणतायत. आपली प्रेरणा सूर्यवंशी जी आहे तिने एक हार्ट पाठवलंय या कवितेसाठी. आणि प्रिया काटकर आहेत, महेश पेंडसे आहेत जे आपल्यासोबत एपिसोड मध्ये होते, तेही म्हणाले की कविता छान होती असं प्रिया काटकर म्हणतायत. आणि महेश पेंडसे म्हणतायत की कविता फार सुंदर लिहिली होती कांचन. आणि समीर काळे यांची मला जी प्रतिक्रिया ती फार आवडते. ती ते म्हणतात की सुखाची नवीन व्याख्या कळली, खूप छान विश्लेषण होतं. सो अशा इथे कमेंट्स आल्यात. पण मला एक प्रश्न हा विचारायचा आहे कांचन तुला, की एक तर ही तुझी पहिली कविता आणि तुला सुखाबद्दल हे असं लिहायला कसं काय सुचलं, तर मला ह्याचं फार कुतूहल वाटतंय. म्हणजे मी कसं सांगू, तसं मला अँकरिंग करायला खूप आवडतं आणि मी ऍक्च्युली वेगळ्या स्ट्रीम मध्ये आहे. मी ITCS डिपार्टमेंट मध्ये टीचिंग करते आणि माझं म्हणजे मी म्हणू शकते की आय एम प्रोफेसर बाय प्रोफेशन अँड आन्सर बाय हार्ट. वा, तर मग मला ही आवड आहे आणि मला वाटलं की आपण सुखावर लिहावं आणि हे असं आपसूक लिहून झालं माझ्याकडून. जसं म्हणतात की सुखी माणसाचा सदरा नसतो, पण आपल्याला समोरचाच माणूस जास्त सुखी वाटतो. तर मग आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानलं की सगळे सुखी आहेत. खरंय. मला मला कौतुक वाटतंय की लॉकडाऊनचा असाही फायदा झाला की तू लिहायला लागलीस आणि अँकरिंग करत राहशीलच, पण लिहित सुद्धा राहा. आणि मला असं वाटतं की खरं सांगायचं तर ज्या वेळेला आपण व्यक्त होतो त्यावेळेला दरवेळेला आपण तो अनुभव घेतलेला असेल ह्याची काही गरज नसते. अनेक कवी असतात किंवा लेखक असतात, ते इतके विषय आपल्या समोर मांडतात, ते काही सगळे त्यांनी अनुभवलेले असतात असं नाही. तर कल्पनाशक्ती असते, व्हिज्युअलायझेशन असतं, या सगळ्याच गोष्टी असतात. आणि त्यामुळे जरी तू आत्ता अगदी सुखाची आणि तुझी भेट होत नाही असं म्हणालीस, तरी अनेक भावनांची आणि तुझी भेट होत राहो अशी तुला सदिच्छा देते. आणि तू कार्यक्रमात आलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मला हे व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं आणि इतकी छान माझी कविता प्रेझेंट केली त्यासाठी. थँक्यू थँक्यू कांचन. आणि आता या पुढचा जो एक छोटासा लेख आहे आणि तो रोहित तुमच्या समोर सादर करणार आहे. तर मला हा ज्यांचा लेख आहे त्यांच्याविषयी सांगायला आवडेल. त्यांचं नाव आहे शुभदा अघोर. आणि मला वाटतं की हा आपला 11वा एपिसोड आहे आणि असा कुठलाच एपिसोड नव्हता की त्या हजर नव्हत्या आपला कार्यक्रम ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी. आणि त्यांनी दर वेळेला कमेंट सुद्धा केली आहे. सगळ्यांच्या लिखाणावर त्यांनी खूप चांगल्या कमेंट्सही केलेल्या आहेत. तर आज त्यांचा लेख आपण वाचणार आहोत. तर आधी मी रोहितला सांगते की तो लेख वाच आणि मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. हा जो लेख आहे तो पाठवलाय शुभदा अघोर यांनी आणि ह्याचं नाव आहे अभ्यंग स्नान. पाणी की किल्लत किंवा पाण्याची कमतरता असलेल्या देशात अंघोळीला भरपूर पाणी मिळणं वा मनसोक्त नहाणं म्हणजे काय पर्वणी असेल हे आज अनुभवलंय. ऐन पावसाळ्यात पायाच्या दुखण्याने डोकं वर काढलं. औषध घेऊन जरा ते पुढे म्हणजे पार दिवाळीच्या हक्काच्या सुट्टीपर्यंत ढकलावं असं मनापासून वाटत होतं. पण म्हणतात ना, सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईलच असं नाही.
तसंच झालं. दवा पाणी, आराम, अगदी इस्पितळात हक्काचा आराम करूनही हा स्लिप डिस्क नावाचा देहातील अतिथी काही प्रसन्न होईना व तथास्तु म्हणून हटेना. मग शेवटी या देहातील अतिथीला हिसकावून बाहेर काढण्याकरता काही शस्त्र वापरावी लागणार असं ठरलं. पण याकरता शस्त्र वापरणारा योद्धा हाही तरबेज हवा ना. मग माझी प्रावीण्य कमावलेल्या योद्ध्याची शोधाशोध सुरू झाली. याकरता आपले गुगल काका मदतीला धावून आले. अखेरीस प्रावीण्य मिळवलेला योद्धा गवसला. तो म्हणजे डॉक्टर विकास गुप्ते. त्यांचा मायक्रो एंडोस्कोपिक डिस्कॉटमी मध्ये कोणी हात धरू शकणार नाही हे वाचले आणि मला ही खात्री पटली की मीही वाचले. आता योद्धा म्हटलं की रणभूमी आलीच. ती होती फोर्टिस हॉस्पिटल. 23 सप्टेंबरलाच मला युद्धभूमीवर जावे लागले. 24च्या पहाटे शुचिरभूत होऊन मी तयार होते. आमचा योद्धा आपले कौशल्य दाखवायला सरसावला होताच. रणभूमीवर काय झालं हे मला समजलं नाही, पण काही तासांनी जेव्हा जाग आली तेव्हा माझ्या योद्ध्याने लढाई जिंकली व देहातील अतिथीला शस्त्रांनी बाहेर काढलं हे समजलं. अतिथी गेला, हुश्य झाले. पण मग लढाईनंतर झालेल्या जखमा बऱ्या व्हाव्यात म्हणून इस्पितळात राहावं लागलं तब्बल 4 दिवस. या वास्तव्यात बाकी जखमी योद्ध्यांची विचारपूस केली. यातूनच ट्रीटमेंटसाठी आपल्या देशात आलेल्या केनियातील दाम्पत्याची मैत्र जुळली. हॉस्पिटलमध्ये सुशील नावाच्या आश्वस्त करणाऱ्या मुलाची ओळख झाली. तो आमचा मानस पुतण्या व आम्ही त्याचे मानस काका काकू झाले. फार्मसीतील विशाखा नावाच्या गोड मुलीची गट्टी जमली. सांगायचा मुद्दा हा की जखम बरी होईपर्यंत अंघोळ वर्ज्य असे आमच्या योद्ध्याने बजावले होते. कालच जखम भरून निघाले, आता स्नान करा असे प्रमाणपत्र मिळाले. दिवाळीतील अभ्यंग स्नान काय असतं याची प्रचिती दिवाळी आधीच आली व मी धन्य धन्य झाले. छान रोहित. आणि खूप मजेशीर, म्हणजे खरं तर घटना मजेशीर नाहीये, पण त्याचं वर्णन खूप छान केलेलं आहे. तर आपण आता शुभदाताईंना बोलवूया. शुभदाताई, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुम्ही दर एपिसोड आमचा बघता आणि तुम्ही कमेंटही करता. तर त्याआधी म्हणजे तुमच्या लेखाकडे वळण्याआधी त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आज आम्हाला आनंद होतोय की तुम्ही प्रत्यक्ष आमच्या बरोबर आहात. तर आता तुमच्या विषयी मला जाणून घ्यायचंय की मुळात तुम्ही कधी लिहायला लागलात आणि तुम्ही काय करता. मी 91 पासून लिहायला लागले जेव्हा मी करणबधीर मुलांच्या शाळेत शिकवायला लागले आणि माझे विद्यार्थी हेच मला भरपूर अनुभव देत होते आणि मग तेव्हापासून मी शब्दबद्ध करायला सुरुवात केली. आणि पहिला लेख माझा दिवाळी अंकात लोकगाभारा या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. तो शाळेबद्दलच होता. आणि त्यानंतर मी छोटे छोटे अनुभव जे मला येत होते किंवा आसपास काही दिसत होते त्याप्रमाणे लिहायला सुरुवात केली. त्यातलाच हा माझा स्वानुभव मी इथे शब्दबद्ध केला. आणि मला असं वाटतं की कुठलीही वाईट घटना म्हणा किंवा आपल्या जीवनात आलेले काही प्रसंग असतील, कठीण असतील, तर त्याच्यात सकारात्मक विचार ठेवला तर आपण नक्कीच त्याला पार करू शकतो. परसेप्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. मला व्यक्त व्हायला आवडतं आणि मला असं वाटतं जितकी मी व्यस्त तितकी मी मस्त असं मला वाटतं. अरे वा, किती छान. तुमच्या बोलण्यातनच जाणवलं. आणि कदाचित मला असं वाटतं की तुम्ही समाजातल्या अशा घटकांसाठी काम करताय की जिथे ही पॉझिटिव्हिटी किंवा हे जे तुम्ही म्हणालात की परसेप्शन खूप महत्वाचं आहे, या गोष्टींची गरज आहे. मी सुद्धा एका कर्णबधीर मुलांच्या शाळेतल्या शिक्षकांचं आम्ही शिबिर घेतलं होतं आमच्या ऊर्जा संस्थेतर्फे, मी आणि रुजुता देशमुखने. त्यामुळे त्यांना खूप जवळनं पाहिलंय आणि त्यांच्याबरोबर जवळनं काम केल्यामुळे मला समजू शकतं की तुमच्यामध्ये जोपर्यंत ती सकारात्मकता येत नाही किंवा तो दृष्टिकोन तुमचा जो आहे तो वेगळा असत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या मुलांचे पालक होऊन त्यांना शिकवू शकत नाही. आणि ते तुमच्या लिखाणातही जाणवतंय. आता आपण प्रतिक्रिया बघूया, काय प्रतिक्रिया आल्यात. रोहित, आपण प्रतिक्रिया ऐकूया. इथे सगळ्यात पहिली आत्ताची प्रतिक्रिया जी मला पटकन दिसली ती म्हणजे संदीप खरे इथे आपल्यासोबत आता हे लाईव्ह सेशन ऐकतोय, बघतोय. आणि त्यांनी असं म्हटलंय की चांगलं चाललंय, छान होऊ दे.
त्याच्यानंतर इथे प्रिया काटकर आहेत, त्यांनी तुमचं फार कौतुक केलंय शुभदाताई, की तुमचं लिखाण फार सुंदर होतं, फार ओघवतं होतं. श्रीपाद कुलकर्णी आहेत, ते म्हणाले की छान लेख होता आणि लिहित राहा. प्रवीण देशपांडे आहेत, ते सुद्धा म्हणाले की शुभदाताई खूप छान लिहिलं. रुचा पोंक्षे आहेत, त्या म्हणाल्या मी पण यातून नुकतीच गेले आहे, त्यामुळे खूपच पटली ही अभ्यंग स्नानाची कल्पना. खूप छान. मला असं वाटतं मला खात्री आहे शुभदाताई की तुम्ही पुढचेही कार्यक्रम बघत राहालच आणि असंच तुमचे अनुभव लिहित राहा आणि तुमचा म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचं काम करता त्याविषयीचेही अनुभव लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत आणि ते अशाच उमेदीने पोहोचायला पाहिजेत. त्यामुळे तसंही लिखाण करत राहा. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला वाटतं आपण एक ऊर्जाचा कार्यक्रम शाळेत करायला हरकत नाही. मी आता प्रभारी मुख्याध्यापिका पण आहे आणि गेली 32 वर्ष या शाळेत शिकवत आहे. तेव्हा आपण नक्की करूया हा कार्यक्रम आणि मदरूच्या टीमचे मी आभार मानते आणि छान कार्यक्रम मी पुन्हा पुढचे सगळे कार्यक्रम पाहणार आहे यात शंकाच नाही. थँक्यू शुभदाताई आणि नक्की करू आपण ऊर्जातर्फे कार्यक्रम कारण तुमचा 32 वर्षांचा जो अनुभव आहे तो आम्हालाही बरंच काही शिकवून जाईल आणि आम्हालाही एक नवीन दिशा देईल. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि आता यापुढे रोहित आपण कविता वाचणार आहोत राईट? येस, यापुढे निलिमा देशपांडे यांची कविता आहे आणि त्या एक गृहिणी आहेत आणि अनेक वर्षांपासून लिहित आहेत त्या. सो मी तुला विनंती करतो की तू त्यांची कविता सादर कर. येस. फक्त किंचित लाजता मी, फक्त किंचित लाजता मी, रक्त सळसळते कसे. फक्त किंचित लाजता मी, रक्त सळसळते कसे, मी न काही सांगता सारे तुला कळते कसे. फक्त किंचित लाजता मी, रक्त सळसळते कसे, मी न काही सांगता सारे तुला कळते कसे. ओठ थरथर कापती त्यांना न जमले बोलणे, ओठ थरथर कापती त्यांना न जमले बोलणे. श्वासही मी रोखला, श्वासही मी रोखला, पण हृदय धडधडते कसे. हात तू हातात घेता लाजते बघत चांदणी, हात तू हातात घेता लाजते बघत चांदणी. गुपित हे दोघातले, गुपित हे दोघातले, तिसऱ्यासही कळते कसे, मी न काही सांगता सारे तुला कळते कसे. स्पर्श नवखासा, स्पर्श नवखासा, तरीही का हवासा वाटतो, स्पर्श नवखासा तरीही का हवासा वाटतो. कोवळे हे रोप स्पर्शाने तुझ्या मिटते कसे, मी न काही सांगता सारे तुला कळते कसे. भेट एकांतात होता, भेट एकांतात होता, शीळ वारा घालतो, भेट एकांतात होता, शीळ वारा घालतो. खोड ही भलतीच त्याची, खोड ही भलतीच त्याची, त्याच हे सुचते कसे. रात्रभर, रात्रभर मैफल सुखाची रंगली होती बरी, रात्रभर मैफल सुखाची रंगली होती बरी. मग पहाटे, मग पहाटे भैरवीचे पद तुला सुचते कसे, मी न काही सांगता सारे तुला कळते कसे. फक्त किंचित लाजता रक्त सळसळते कसे. अशी एकदम रोमॅन्टिक कविता आहे. आणि आता आपण निलिमा ताईंशी गप्पा मारूया. निलिमा ताई, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्ते. खूप छान रोमॅन्टिक सादर हो आणि सादरही खूप सुंदर केली. खूप माझीच कविता आहे का असं मला वाटायला लागले, इतकी सुंदर सादर केली. किती छान. आता रोहितने तुमची जेव्हा ओळख केली की तुम्ही गृहिणी आहात आणि खूप वर्ष लिहिताय, तर तुम्ही तुमच्या लिखाणाविषयी किंवा तुमच्या लेखन प्रवासाविषयी काय सांगाल? म्हणजे सुरुवात साधारण शाळेपासून केली लिहायला, पण तेव्हा खूप काही लिहित नव्हते. एखाद दोन अशा इंग्लिश मधनं केलेल्या होत्या कविता आणि मग त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असतानाही फारशा नाही लिहिल्या, थोड्याफार लिहिल्या आणि मग संसारात वगैरे अडकले तेव्हाही नाही. मग त्याच्यानंतर मी जी सुरुवात केली साधारण एक 15 वर्षापूर्वी वगैरे आता, तर मग तेव्हापासून चालूच आहे, म्हणजे लिहितेच आहे आणि तिन्ही भाषांमध्ये लिहिते मी, हिंदी, इंग्लिश आणि
मराठी. अरे वा. पण इतकी वर्ष कसं होतं की मी जे मनात आलं काहीही एक शब्द सुचला की लिहून टाकलं त्याच्यावरती असं करत होते. पण मग आता सध्या मी वृत्तात कविता लिहायचं शिकते आहे. अरे वा. त्याच्यामुळे हा, तर ही जी गझल आहे ती पण माझी पहिली गझल आहे. हम्म. तर म्हणजे प्रॉपर वृत्तातली अशी. हम्म. तर मला योग्य गुरु एक गुरु मित्र FB वरतीच मिळाले, अरे वा. भेटले. तर त्यांनी ते मला सध्या शिकवतायत. त्याच्यामुळे ही माझी पहिली गझल आहे. ती सादर तू केलीस तर ते मला खूप छान वाटलं. थँक्यू निलिमाताई, मलाही खूप छान Thank वाटलं. you. आणि खरंच कौतुक आहे की आपली इच्छा आहे, त्याला वय लागत नाही, काही नवीन शिकण्यासाठी वय लागत नाही, किंवा जरी काही कारणास्तव तुम्ही आधी करू शकला नाही तरी सुद्धा आता तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेताय, हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, मुलाचं आहे आणि घेण्यासारखं आहे. आता आधी आपण प्रतिक्रिया ऐकूया कवितेवरच्या आणि मग परत गप्पा मारूया. रोहित, प्रतिक्रिया. येस. निलिमाताई जे म्हणाले ना की हे गझलेच्या अंगाने ते पण इथे बऱ्याच लोकांनी नोटीस केले आणि त्यांनी ते सांगितले. मग इथे केदार जोशी आहे, त्यांनी सांगितलं गझलेचा बाज असलेली कविता ऐकायला मिळाली, खूप छान होती. मनीषा वैद्य खोपकर आहेत, त्या म्हणाल्या की मधुरा तुझ्या आवाजात जादू आहे आणि कविता खरी होऊन समोर उभी राहील. वा. म्हणजे क्या बात आहे. उत्तरा व्यवहारे कुलकर्णी आहे, त्या म्हणतात की निलिमाच्या कविता नेहमीच वाचते, आज मधुरा तुझ्याकडून ऐकताना खूप आनंद होतोय, कविता नेहमीप्रमाणे सुरेख होती. वा. स्वाती लेले आहेत, त्या म्हणाल्या की वा निलिमा, अप्रतिम प्रतिभा आहे तुझी, आणि त्यांनी तुम्हाला अशी 2 हृदय पाठवलेली आहे. मस्त. थांबतच नाही, चालूच आहे कमेंट्स. आणि ते सगळ्या लोकांना ते फेसबुक वरती तो ते छोटे छोटे स्टिकर्स पाठवतात ना, जे पॉपअप होत राहतात, तसे बरेच लोकांना हार्टचं स्टिकर पाठवतात. सो हे खूप इंटरेस्टिंग आहे की या अरे एवढी रोमॅन्टिक कविता आहे, मग हार्टच येणार की नाही? खरंय खरंय. नाही, मला पण ती वाटतं सादर तू मधुरामध्ये जास्त पहिलीच छान. रोमॅन्टिक कविता वाचलेली आहे, त्यामुळे मलाही मज्जा आली वाचायला. हो. आणि नाही, ती सादर खरोखरीच सुंदर झाली, त्याच्यामुळे ती लोकांपर्यंत मला वाटतं जास्त छान पोहोचली. कारण मला हा माझा नेहमी ड्रॉबॅक वाटतो की माझी कविता मला स्वतःला नाही लोकांपुढे सादर करता येत. तर तू छान एकदम सादर केलीस, तर ते मला खूपच आवडलं. थँक्यू सो मच. मधुरावच्या सगळ्या टीमला अरे. आभार मानते टीमचे. खूप खूप बरं वाटलं आम्हाला सुद्धा, खूप खूप धन्यवाद. आणि आता संदीप येऊन गेला त्याच्यामुळे म्हणजे अजून असेल की नाही मला माहिती नाही, पण मला त्याच्यावरनं आठवलं की त्याच्याकडे ती खासियत आहे की तो प्रत्येक कविता कोणाचीही असली तरी खूप छान सादरीकरण करतो. आणि मला असं वाटतं की हरकत नाही, प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी आपल्याला यायला पाहिजेत असं काही नसतं. बरोबर. आपण लिहितो आहोत, व्यक्त होत आहोत, हे जास्त महत्वाचं आहे. आणि जसं तुम्ही हे शिकताय तसं मला खात्री आहे की पुढे जाऊन तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेही शिकू शकाल. म्हणजे आई बाबा नेहमी सांगतात की विद्यार्थी दशा कधी सोडू नये, शिकत राहावं. आणि त्यामुळे आपण शिकत राहायचं आणि आपल्याला हवं ते करत राहायचं. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि आता पण सगळ्यांचे धन्यवाद. रोहित आणि तुमच्या सगळ्या टीमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. आणि आता आजच्या कार्यक्रमातली शेवटची कथा आहे, आणि ही कथा आहे बीना बाचल यांची, आणि ती आधी मी वाचते आणि मग आपण त्यांच्याविषयी बोलूया. तिला नुकताच 3रा महिना लागला होता. पहिलंच मूल असल्याने तिला हे सगळं नवीन होतं. त्यात सासरी फक्त ही, नवरा आणि सासरे, त्यामुळे तिथेही फारशी मदत नव्हतीच. उलट ही या घरी आल्यानंतर सगळं घर हिच्यावरच अवलंबून, जणू इतकी वर्ष हे घर तिचीच वाट पाहत असल्यासारखं. नवीन नवीन तिला थोडा त्रास व्हायचा, पण शेजारी कोणाची तरी मदत घेऊन ती वेळ निभावून न्यायची. आताही या पहिलेपणाच्या गरोदरपणात तिला थोडा संकोच वाटायचा. कुठे मळमळतय, थोडा थकवा जाणवतोय, असं काहीसं व्हायचं, पण सांगू कोणाला असं व्हायचं तिला. नवरा आणि सासरे दोघेही प्रेमळच होते तिचे, पण तरीही घरात एक समजून घेणाऱ्या स्त्रीची कमतरता नेहमी जाणवायची तिला. आजही तिला असंच काहीतरी होत होतं. पण ऑफिसला तर जावंच लागणार होतं. शिवाय आज तिला घाईने पळायचं होतं ऑफिसला, त्यामुळे रोजच्या पेक्षा आज अजूनच धावपळ होती तिची. तिला काही खावंसही वाटत नव्हतं. खरं तर काहीतरी गोड आहे का, गोड खावं असं तिला वाटत असतानाच तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं आणि तिने तो विचार सोडून दिला. पटकन बस पकडली आणि ऑफिसला पोहोचली.
गेल्या गेल्या घटघट पाणी प्यायली. शेजारील टेबलावरील मिसेस जोशींनी विचारलं तिला, अगं काय होतंय का तुला? पण थोडासा थकवा वाटतोय, एवढंच बोलून ती कामाला लागली. लंच टाइम होत आला होता, पण आज गडबडीत डबाच आणायचा विसरली ती. इतकी चरफड झाली तिची. सकाळपासून एकतर बरं वाटत नव्हतं, म्हणून काही खाल्लंही नव्हतं, आणि आता डबा विसरल्यामुळे भुकेने म्हणा किंवा एकूणच थकव्यामुळे तिचे डोळे उगाचच भरून येऊ लागले. आई जवळ असती तर आता काहीतरी छानपैकी गोड पदार्थ बनवून आणला असता. गोड पदार्थ म्हणताच तिला तिच्या आवडीची इमरती इमरती जिलेबी आठवली. पण आता कॅन्टीन मधलं काहीतरी बेचव खावं लागणार म्हणून ती त्राग्यानेच उठली. तेवढ्यात ऑफिसचा शिपाई डबा घेऊन तिच्याकडे येत असलेला तिला दिसला. तिच्या हातात डबा देत तो पुन्हा निघून गेला. डबा उघडून बघते तो गरमागरम वरण भात होता. घाईनं तो पटकन उघडून मधुराताई, तुझा आवाज थोडा गेला मधला. जेव्हा शिपाईने डबा आणून दिला तेव्हापासून परत सुरू कर. काय आता आवाज येतोय माझा? हा, आता व्यवस्थित आहे. आता काही लॅग नाहीये. डबा आणून दिला तिथून सुरू कर. ओके, बरं झालं, बरोबर पॉइंटला येऊन कट झाला. ओके. तिच्याकडे ऑफिसचा शिपाई डबा घेऊन तिच्याकडे येत असलेला तिला दिसला. तिच्या हातात डबा देत तो पुन्हा निघून गेला. डबा उघडून बघते तो गरमागरम वरण भात होता. घाईने तिने तो पटकन खाऊन घेतला आणि डब्याचा खालचा कप्पाही जड लागला म्हणून उघडून बघते तो त्यात तिची आवडती इमरती जिलेबी आणि एक चिठ्ठी. बेटा, मला मुलगी नाही, त्यामुळे अनुभव नाही. गेले कित्येक वर्ष या घराला कुठल्या स्त्रीचा स्पर्श नाही, अनुभव नाही. तू आलीस आणि आम्हाला आपलंसं केलंस, पण सून म्हणून एक अवघडले पण आहेच. नुकतीच तुझी गोड बातमी आपल्या घरात आलीये, पण त्यातही तुझ्याशी कसं वागावं, तुझी कशी काळजी घ्यावी, यात माझा गोंधळ उडतोच आहे. पण दुरून का होईना तुला या गरोदरपणाचा थोडा त्रास होतोय आणि कोणीतरी आपली काळजी घ्यावी असं तुला वाटतंय हे जाणवलं. आज तू डबा विसरलीस आणि सकाळी निघतानाही अस्वस्थ वाटलीस, म्हणून मग मनानेच हा डबा घेऊन आलो तुझ्यासाठी. हा, आणि गोड म्हणशील तर तुझ्या सासूलाही याच जिलेबीचे डोहाळे लागले होते, म्हणून अंदाजाने खाऊ आणला तुला. आवडला तर खा, त्याची सक्ती नाही, पण वरण भात मात्र जरूर खा. तिला समजेच ना की आपण रडतोय काय आणि रडता रडता जिलेबीही खातोय काय. पण एक मात्र कळलं, काळजी घ्यायला नेहमी आईच हवी असं नाही. कधी कधी आईचं हृदय असलेले बाबाही चालतात काळजी घ्यायला. अशी खूपच गोड नात्याची गोड गोष्ट असं म्हणू शकतो आपण. आपण बीनाताईंना बोलवूया. बीनाताई, खूप खूप स्वागत. हॅलो, नमस्कार. नमस्कार. बोला बोला. कथेचं चीज होणं जे म्हणतात ना, ते आता झालं माझ्या कथेचं. इतकी सुंदर सादर केलीत तुम्ही कविता. माझी कथा मला खूप आवडली. थँक्यू. अरे, थँक्यू सो मच. खरं सांगायचं तर मला असं वाटतं की त्यांनी मला 3 कथा पाठवल्या होत्या आणि मला तुम्हाला विनाती विचारायचंय की त्यातल्या 2 कथांमध्ये माणूस गेल्यानंतर काय घडू शकतं किंवा आयुष्यामध्ये काय उतार चढाव येऊ शकतात आणि काय नातेसंबंध असू शकतात याविषयी तुम्ही लिहिलेत. आणि या 3ऱ्या लेखामध्ये माणूस नवीन कोणीतरी येण्याच्या अनुषंगाने त्या नातेसंबंधांविषयी तुम्ही लिहिलेत. तर मला वाटतं नात्यांविषयी लिहिणं तुम्हाला आवडतं आणि तुम्ही छान व्यक्त होता. तर तुम्ही हे कधी लिहिलं आणि कधीपासून लिहिताय हे आम्हाला जाणून घ्यायचंय. कथा लिहिणं मी फार आत्ताच सुरू केलंय. म्हणजे फेसबुकवरच एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर मी कथा लिहायला सुरुवात केली आणि माझ्या पहिल्या कथेपासूनच मला तिथे खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि मला एक उत्साह मिळाला की आपण अजून लिहूयात. म्हणजे पॅथॉलॉजी, मग आर्ट आणि पेंटिंग आणि आता कथा लेखन असा माझा खूप वळणावळणांचा प्रवास आहे खरं तर.
पण मी रमलीये कथा लिहिण्यात आता. मला खूप मजा येतेय आणि मला खूप छान कमेंट्स येतात, मग मला छान वाटतं लिहायला अजून. वा, किती छान. आता आज काय कमेंट्स आल्यात ते आधी ऐकूया. रोहित, नक्की. कमेंट्स. येस. इथे खूप लोकांनी असं सतत ना ते स्टिकर्स पाठवतात ना किंवा स्माइलीज पाठवतात ना तसेच पाठवतात. कारण माझ्यामध्ये ह्या कथेमुळे जितकं स्पीचलेस व्हायला होतं ना तसं बहुतेक लोकांनाही थोडंफार झालेलं आहे. कारण नुसते स्माइलीज येत आहेत. पण प्रिया काटकर आहेत, त्या म्हणतात की सुंदर कथा होती, मनाला स्पर्श करून जाणारी, आणि मधुरा खूप चांगलं वाचन होतं हे. त्याच्यानंतर ही एक मला कमेंट खूप आवडली. अमृता खांडके आहेत, त्या म्हणाल्या की बीना, अगदी प्रत्येक सासूरवाशिणीला असं कुणाच्या तरी रूपात का होईना आईची माया मिळाली, बास, मग अजून काय हवं. मधुराजींनी सुद्धा अगदी छान सादर केली आहे. उज्ज्वला रहाणे आहेत, त्या म्हणतात की सुंदर कथा, खरंच डोळ्याचा चष्मा घालावा तसं जग दिसतं, तसं नात्याचे पण आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. वृंदा विश्वास दाते आहेत, त्या म्हणतात की खूप छान भावस्पर्शी कथा आणि मधुरातही खूप उत्तम सादरीकरण होतं. मला ऍक्च्युली ह्या कमेंट्स नंतर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे बीनाताई, की म्हणजे मला सुद्धा पर्सनली मला आणि मधुराताईचं हे दोघांचे खूप असतं की आपण नात्यांविषयी आम्ही खूप वेळा गप्पा मारतो आणि बोलतो. मला स्वतःला नात्यांविषयी लिहायला आवडतं, पण हे जे एक अनसेड गोष्टी असतात बऱ्याचदा नात्यांमधल्या, आणि हे नातं म्हणजे खूप वेगळं होतं. तुम्ही लिहिलं ते की म्हणजे सासरे आणि सून हे खूप कमी बघायला मिळतं. तर तुम्हाला असं नात्यांविषयी काय जास्त आवडतं लिहायला, किंवा इन जनरल नात्यांविषयी काय तुम्हाला आवडतं? मला नेहमीच नात्यांविषयी लिहायला खूप आवडतं आणि माझ्या प्रत्येक कथेत कुठे ना कुठेतरी ते डोकावत असतं. म्हणजे सासू सुना असू देत, सासरे आणि सून ही जशी कथा होती त्यात, किंवा आई आणि मुलगा, नवरा आणि बायको, माझ्या प्रत्येक कथेमध्ये माहित नाही, म्हणजे माझ्या सराउंडिंग मध्ये किंवा आजूबाजूला बघून किंवा स्वतःच्या आयुष्यात सुद्धा थोडंसं त्यातलं घेऊन मी लिहित असते. आणि मला एकूणच नात्यांबद्दल लिहायला खूप आवडतं. मला असं वाटतं मागच्या वेळेला ज्या वेळेला मंगलाताई आल्या होत्या तेव्हा त्या म्हणाल्या ना की तेच असतात, त्याच गोष्टी असतात, सगळे आपण आपलं आयुष्य असतं, अनुभवत असतो, नाती असतात, घटना असतात, आणि फक्त ते आपण मांडतो कसं हे महत्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की हे नातं तुम्ही मांडलत, कारण मला तो जास्त रिलेट झाला, कारण मी सुद्धा मला सुद्धा सासूबाई नसल्यामुळे माझे सासरे, नवरा आणि मी असेच आम्ही होतो ज्या वेळेला मी गरोदर होते. आणि त्यामुळे मला तो सगळ्या नात्यांमधला अवघडलेपणा मी स्वतः अनुभवलेला आहे. त्यामुळे मला हे खूप छान वाटलं की त्याला कुठेतरी एक संवाद त्याच्यातनं निर्माण झाला, किंवा त्याला एक तोंड फुटलं म्हणतो ना आपण. अनेकदा अशा नात्यांमध्ये कुठून कसं बोलावं हे कळत नाही, तर तुम्ही एक छान पर्याय चिठ्ठीचा ह्याच्यातनं, म्हणजे आजकाल आपण पत्रही कमी लिहितो, पण मला असं वाटतं की या निमित्ताने मला सुद्धा खूप पत्र आलेली आहेत, ज्या मेल झाल्यात, तर या निमित्ताने पत्राद्वारे का होईना, पण कधी कधी प्रत्यक्ष किंवा स्पष्ट बोलणं ज्या वेळेला कठीण असतं त्यावेळेला आपल्या भावना आपण नक्कीच पत्राद्वारे किंवा एखाद्या 4 ओळींमधनं सुद्धा आपण त्या पोहोचवू शकतो. आणि हे तुम्ही या लेखातनं खूप छान दाखवलेत. त्यामुळे खूप खूप धन्यवाद, आणि खूप छान होता लेख. आणि असंच वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या नात्यांवर आणि वेगवेगळ्या अँगल मधनं लिहित राहा. नक्की नक्की. मला थोडंसं बोलायचंय मधुराव टीम बद्दल, की हो. सध्या हे वातावरण खूप उदास आणि असं एक सगळ्यांच्याच मनावर एक थोडंसं नाराजी किंवा असं आहे, आणि त्यात हा तुमचा कार्यक्रम म्हणजे एक छोटासा ओएसिस सापडल्यासारखं वाटलं. आणि So त्यातून माझी sweet. आज कथा आज तुम्ही वाचून दाखवल्यानंतर म्हणतो ना आपल्या बकेट लिस्ट मधली एखादी विश पूर्ण होते, तसं वाटतंय हो. मला. थँक्यू सो मच. So sweet. तुमच्या सगळ्यांचेच खूप आभार. तुम्ही फार छान आहात सगळे. वाव. सो स्वीट, सो स्वीट. थँक्यू सो मच. आजचा कार्यक्रम म्हणजे सादरीकरणाचा कार्यक्रम आपण आपला संपलेला आहे, पण तरीही 2 सूचना मला द्यायच्या आहेत, आणि आय एम व्हेरी मच एक्साइटेड की मी हे तुम्हाला आता सांगणार आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे आपल्या या उपक्रमाला इतका छान प्रतिसाद मिळालाय की मी आता YouTubeवर मधुरा वेलणकर साटम असं चॅनल सुरू करते आहे मंगळवारपासून. आणि मंगळवारी रात्री 8 वाजल्यानंतर तुम्हाला मधुरवचे एपिसोड त्याच्यावर पाहायला मिळतील. सुरुवातीला एक पहिला एपिसोड, मग हळूहळू दुसरा, तिसरा, पण हे जे सगळे आपले एपिसोड झालेत ते सगळे तुम्हाला YouTubeवर बघता येतील. आणि जे फेसबुकवर नाही आहेत म्हणा, किंवा इतर त्यांना कदाचित तो ऍक्सेस नसेल म्हणा, तर ते सगळेजण YouTubeवर आपले हे कार्यक्रम बघू शकतील. त्यामुळे ही एक मोठी अनाउन्समेंट करायची होती.
आणि पुढच्या आठवड्याची पण एक अनाउन्समेंट आहे. पुढच्या आठवड्यामध्ये रविवारी आपण एक स्पेशल एपिसोड करणार आहोत. जो एपिसोड असेल भारताबाहेरनं ज्या मंडळींनी आपल्याला लिखाण पाठवलं आहे. कारण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी, कुवेत अशा अनेक ठिकाणाहून आपल्याला मेल आलेले आहेत. सो रविवार हा खास त्यांच्यासाठी मी ठेवलेला आहे. कारण त्या सगळ्यांच्या वेळा म्हणा, तिथली टायमिंग्स म्हणा किंवा ऑफिसेस खूप जण ऑनलाईन काम करतात. तर या सगळ्या दृष्टीने पुढच्या रविवारी हा भारताच्या बाहेरील जे लिखाण आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्याचा भाग स्पेशली असणार आहे मधुरावमध्ये. आणि शुक्रवारी एक अतिशय उत्तम अभिनेता आणि एक मोठा साहित्यिकही म्हणता येईल, ज्यांनी लहान मुलांच्या साहित्यामध्ये खूप मोलाची भर घातलेली आहे, असा एक अभिनेता किंवा असे एक असं म्हणायला पाहिजे, मी जरा त्याला काका म्हणत असल्यामुळे मी असा अभिनेता वगैरे म्हणतेय, पण तो आपल्या भेटीला येणार आहे शुक्रवारी. आणि तुम्ही मला ओळखून सांगायचे की तो अभिनेता कोण आहे. आणि तुम्ही या आपल्या एपिसोडच्या ज्या कमेंट्स आहेत त्याच्यामध्येही पाठवू शकता की तो अभिनेता कोण आहे. सो शुक्रवारी एक मोठा अभिनेता आणि साहित्यिक आपल्या भेटीला आपल्याशी लाईव्ह गप्पा मारायला येणार आहे. आणि रविवारी भारताबाहेरील लिखाण आपण ऐकणार आहोत. असा आपला पुढचा वीकेंड असणार आहे. आणि उद्या अर्थातच मागचा राहिलेला भाग नियोजित जो होता तो तो पहिल्यांदाच आपण बघणार आहोत. पण तुम्ही सगळे नक्की या आणि आपण धमाल करूया. हा कार्यक्रम असाच रंगत जाओ ही सदिच्छा. आणि तुम्ही सगळे लिहित राहा, वाचत राहा, मधुर पाहत राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद.